पवनराजे हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। या प्रकरणातील मुख्य शूटर म्हणून ओळखला जाणारा पिंटू चौधरी उर्फ पिंटू सिंग याला आज न्यायालयीन सुनावणी दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर करण्यात आलं। यावेळी प्रकरणाची प्राथमिक सुनावणी पार पडली असून पुढील तारखेला त्याला प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले। पिंटू सिंग हा या हाय प्रोफाईल पवनराजे हत्याकांड प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी मानला जातो। त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। कशासाठी संपवलं राजे साहेबांना याचं कारणच फक्त पॉलिटिकल होतं। कारण 2004 ची विधानसभा या निवडणुकीमध्ये माझ्या वडिलांनी ऍज अ इंडिपेंडेंट कॅन्डिडेट असताना, अपक्ष उमेदवार असताना केवळ 484 मतांना त्यांचा पराभव झाला होता। आणि तेही केव्हा की पद्मसिंह पाटलांना पाठिंबा दिला अशा आशयाचं खोटं वर्तमानपत्र छापून मतदाना दिवशी त्या ठिकाणी इतका प्रयत्न करून सुद्धा फक्त 484 मतांना विजय मिळवता त्यांना आला होता। आणि तेच चलत होतं, आपल्याला राजकीय विरोधक नको ह्या भावनेतनं पवनराजे साहेबांची आणि त्यांचे चालक पैगंबर असे समद काजींची हत्या केली गेली आणि ती शांत डोक्यानं प्लॅन करून केलेली हत्या आहे। आणि त्याच्या संदर्भात आम्हाला अपेक्षा इतकीच आहे की या ठिकाणी न्याय मिळावा,